विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. यामध्ये महायुतीला या ठिकाणी घवघवीत यश मिळालेले आहे. या निकालाबद्दल आपण काय सांगता? महायुतीला एवढं घवघवीत यश मिळेल असं आम्हाला वाटत नव्हतं. महाराष्ट्रातलं जर चित्र पाहिलं तर अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न होते महागाईचे. महागाईने उच्चांक गाठलेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणखीही वाढलेल्या आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, बेरोजगारी कमी झालेली नाही. अनेक विषयाला घेऊन आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सरकारविरोधी भूमिका मांडली. परंतु याच्यावर महायुतीच्या माध्यमातून काही योजना केल्या, काही नवीन निवडणुकीच्या संदर्भात लाडकी बहीण योजना असेल, अन्य काही योजना त्यांनी जाहीर केल्या, काही निर्णय जाहीर केले. जे निर्णय जे आहेत त्याची अंमलबजावणी कठीण आहे करणं असं आम्हाला वाटतं, आजही वाटतं. परंतु त्या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय जाहीर केले आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये महिन्याला म्हणजे एकत्र 3 महिन्याचे पैसे टाकायला सुरुवात केली. शेवटी 7,500 रुपये एका वेळेस आपल्या खात्यावर जमा होतं हे बघून बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी त्यांना मत दिलं. हे नाकारता येणार नाही. आणि यामुळे प्रलोभनाला बळी पडून मतं मिळाले आहेत. त्यांनी या ठिकाणी खरं 100 रुपयाने अप्रत्यक्ष लाच या ठिकाणी दिली आणि त्यांच्या माध्यमातून मतं मिळाले. हे निर्भेळ यश नाही आहे. भाऊ, एक जर विचार केला तर या ठिकाणी EVM विरोधात महाविकास आघाडी या ठिकाणी उतरलेली आहे. आज अनेक आमदारांनी शपथ या ठिकाणी घेतली आहे. मात्र महाविकास आघाडीचे जेही आमदार आहे ते विरोधात असून त्यांनी आज शपथ घेतली नाही. नाही, EVMवर अनेकांनी शंका व्यक्त केल्या, यापूर्वी केल्या. पण काही उदाहरणं जे आहेत ते EVMवर शंका व्यक्त करण्यास पुरेशी आहे. ते त्याला बळकटी देतात की EVMमध्ये काहीतरी गडबड आहे, काहीतरी घोटाळा आहे. अनेक उदाहरणं TV समोर माध्यमांच्या माध्यमातून आमच्यासमोर आले की उमेदवाराच्या गावामध्ये जसं रोहिदासदाजींचं चिरंजीव कुणाल पाटील त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये त्यांना 0 मत आहे. आता असं होऊच शकत नाही. त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये एक मत मिळायला पाहिजे. कुणी तर त्यांचा आधार असेल की नाही त्या गावामध्ये, का सगळं अख्खं गाव विरोधी असू शकतं. काही ठिकाणी असं चित्र पाहिलं की त्या उमेदवाराच्या गावामध्ये किंवा त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सारख्याच मतं मिळाल्या, सारख्याच बेरजा आल्या. मग अशा ठिकाणी जे आपल्या जानकरांनी सांगितलं होतं की मडकईला आपल्याला परत मतदान करा, तो त्यातलाच एक भाग होता. होऊ द्यायचं होतं ना मतदान समजू द्यायचं होतं खरं काय की अजूनही करू शकता. मला वाटलं तुमच्या शंका दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं निवडणूक आयोगाने भूमिका घेतली तर शंकेचं निरसन तरी होऊ शकेल. EVMवर पूर्णपणे अविश्वास दाखवणं जरी चुकीचं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे, तरी त्याच्यामध्ये शंका घ्यायला जागा आहे हे निश्चित मी म्हणू शकेल. भाऊ, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. मागच्या काळात आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप रंगले होते. काय अपेक्षा व्यक्त कराल? हे बघा, राजकीय जीवनामध्ये अनेक व्यक्तींबरोबर आमचा सहवास झालेला, संपर्क झालेला आहे. राजकारणामध्ये अनेक वेळा भूमिका बदललेली आहे. कधी मी भाजपमध्ये होतो, कधी NCPमध्ये आलो, कधी आणखी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला. त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो, व्यक्तिगत काही नसतं त्याच्यामध्ये. राजकीयदृष्ट्या एकमेकांवर आरोप करत असताना त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही एकमेकांची दुश्मनी असते असा प्रकार नसतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझे होते, आजही आहेत. पुढच्या कालखंडात जसे ते तात्विक मतभेद मिटू शकतील. त्यामुळे असं काही एकाने की आमचे काही भारत पाकिस्तानसारखं युद्ध चाललं आहे असतलं नसतं. शेवटी हिंदुस्थानमध्ये राहणारे लोक आहेत. त्यामुळे एकमेकांविषयी काही वेळ तणाव असू शकतो, काही वेळ चांगला असू शकतो. आजही देवेंद्र फडणवीसांशी माझे संबंध व्यक्तिगत चांगले आहे. व्यक्तिगत माझं बोलणं चालणंही चांगलं आहे. त्यांच्याशी मी बोलतो. पण विषय जर एखादा सरकारचा आला किंवा असा एखादा विषय असला तर ते का भूमिका विरोधी पक्ष म्हणून मी घेतोही आहे. भाऊ, तुम्ही सोबत काम केलं आहे. खडसे फडणवीसांची आगामी काळात दिलजमाई होऊ शकते का, म्हणता येईल का? दिलजमाई होऊ शकते आगामी काळात? हे बघा, एकत्र काम केलेलं आहे, करत आलेलं आहे, करतो आहे. दिलजमाई हा विषय त्याच्यामध्ये नसतो, तात्विक मतभेद आहे. हे तात्विक मतभेद मिटले तर एकत्र एकमेकांशी अधिक जवळचे संबंध येऊ शकतात. न यायला काय झालं? मी सांगितलं की काय भारत पाकिस्तानचं युद्ध थोडीच आहे की देवेंद्र फडणवीसांना मी आयुष्यभरात येऊच देणार आहे माझ्याबरोबर किंवा मी बोलणारच नाही.
असं होऊ शकत नाही. राजकारणामध्ये काही भूमिका तुम्हाला नक्की वेळेनुसार तुम्हाला बदलाव्याच लागतात आणि ते स्वीकाराव्या लागतात. अजित पवारांना आज इन्कम टॅक्स प्रकरणी दिलासा मिळालेला आहे भाऊ, मागच्या काळात जे चालू होतं. हे बघा, महायुतीमध्ये जे काही आलेले आहेत, ज्यांच्यावर जे काही आरोप आक्षेप आहेत, असे अनेक लोक महायुतीच्या सोबत राहिले आणि महायुतीमध्ये गेल्यानंतर ते स्वच्छ झाल्याचे अनेक उदाहरणं आहेत. त्यातलं एक अजितदादांचं उदाहरण आज आपण पाहतो आहे. भाऊ, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे, काय सांगता? गुलाबराव देवकरांनी अजित पवार गटामध्ये जायचा निर्णय घेतला ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. कदाचित त्यांना असं वाटतं की राजकीय या जळगाव जिल्ह्यातली परिस्थिती पाहता त्यांना असं वाटतं की सत्तेमध्ये जाणं जास्त सोयीचं आहे, कारण त्यांच्या अनेक संस्था आहेत, मेडिकल कॉलेज वगैरे वगैरे, त्यांच्या संस्था खूप आहेत आणि अशा ठिकाणी उगाच काही वेगळा त्रास व्हायला नको ही भूमिका त्याच्या मागे असू शकते.